नीट पेपरफुटीच्या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रासह देशभरामध्ये तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्याच्या नंतर अखेर काल प्रधान यांनी राजीनामा दिलाय। तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय देखील मिळाला आणि याच विजयाचा प्रचंड जल्लोष आज 26 जुलै रोजी दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती साजरा केला जाणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुणाईच्या एकजुटीचं दर्शन यावेळेला घडणार आहे। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावरच्या वीर सावरकर मार्गावरती हा कार्यक्रम सुरू होईल। सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरामध्ये आंदोलनाचं रान पेटलं होतं। अखेर या लढ्याला मोठं यश आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज तरुणाईचा शिवतीर्थावरती प्रचंड जल्लोष साजरा होणार आहे। मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील। कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती। एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील। यही ताकत है। मुझे लगता है कल भी आपने देखा होगा जहां हम खड़े थे, पूरी शिवसेना थी, मनसे थी, दोनों साथ में थे, दो ठाकरे भाई साथ में थे। तो कोई भी जो एक मुक्त आवाज है, फ्रीडम ऑफ स्पीच है, वो इधर कोई दबाने की कोशिश नहीं कर सकता, कोई भी दादागिरी नहीं कर सकता, कोई भी तानाशाह यह आवाज नहीं बढ़ा सकता। तो जश्न तो होगा क्योंकि जीत तो हुई है, लेकिन अगला सवाल यही है कि लाठीचार्ज क्यों किया। या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला थेट शिवाजी पार्क परिसरामधून माहिती देत आहेत। शिवाजी पार्क परिसरामध्ये आता हळूहळू सगळे तरुण जमायला सुरुवात होतीये। मिकी, काय नेमकं वातावरण आहे या ठिकाणचं? अगदीच जर आपण बघितलं तर आता मी छत्रपती शिवाजी पार्कच्या जवळ आहे आणि या ठिकाणी जवळपास 10च्या सुमारास मोठ्या प्रमाणात जे जिंजीज आहेत, यंगस्टर्स आहेत ते या ठिकाणी जमायला सुरुवात होतील, कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाहन केलेलं आहे आणि या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेला आहे आणि हळूहळू या शिवाजी पार्क परिसरामध्ये हळूहळू गर्दी देखील व्हायला सुरुवात झाली आहे। मी दाखवतोय खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त चारही बाजूनी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता जर आपण बघितलं तर माझ्यासोबत मनसेचे पदाधिकारी जे सुरुवातीपासून ॲक्टिव्ह दिसले या सगळ्या मुवमेंटमध्ये देशपांडेजी आहेत। देशपांडेजी, आज तुम्ही एक टी शर्ट जो घातलेला आहे तो देखील एक वेगळा संदेश देणार आहे, काय सांगायचं आहे तुम्हाला? मला असं वाटतं त्या टी शर्टवर लिहिलेलं आहे हिटलर का बेटा झुटलर आणि फोटो कोणाचा आहे हेही तुम्ही ओळखू शकता। या पद्धतीने गेल्या 12 वर्षात देशात हुकुमशाही चाललेली, म्हणजे सरकारच्या विरुद्ध बोलायचंच नाही, बोललं तर तुम्हाला ईडी CBI लागणार, तुम्ही तुमचे लोक निवडून आणले तर त्यांना आम्ही पैसे देऊन फोडणार, अशा प्रकारची जी सगळी हुकुमशाही चाललेली। मला असं वाटतं या सर्व तरुण मुलांनी देशाच्या मनातली सरकारच्या विरोधात असलेली भीती, सरकारबद्दल असलेली भीती या तरुणांनी घालवली। हा सर्वात मोठा टेक या आंदोलनातून आपण घेऊ शकतो। अर्थात या निर्णयानंतर जर आपण बघितलं काल धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर एक जल्लोष दिसला सगळ्या युवा जेनझीमध्ये आणि बॅनर्स, पोस्टर्स तुम्ही बघितले असतील हातामध्ये कशा पद्धतीने ते घेऊन बाहेर पडले होते। तसं काय आज होणार आहे? कशा पद्धतीने ही सगळी आज नाही, मला असं वाटतं आज विजयाचा जल्लोष त्यांना, आता ते आपण त्यांचं आंदोलन बघितलं की कशा पद्धतीने एक वेगळं टाईपचं आंदोलन करतात, जे आंदोलनं परंपरागत कधी झाली नाही आहेत, असं वेगळं आंदोलन बघितलं त्यांनी। आंदोलनाच्या मार्फत लोकशाहीचा उत्सव हा फक्त निवडणूक नसतो, तर आंदोलन हा सुद्धा लोकशाहीचा उत्सव असतो, फेस्टिवल ऑफ लोकशाही असतं, हे त्यांनी दाखवून दिलं। खरं तर या सगळ्यांचे अभिजित दिपके असतील, सोनम वांगचूक असतील आणि सगळी तरुण मुलं, यांना खरोखर अभिनंदन, यांना सॅल्यूट की त्यांनी या पद्धतीने हा लढा दिला, हा संघर्ष केला। आज अंदाजे किती यंगस्टर्स, जेनझीज येतील? कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं, कसा प्रतिसाद मिळेल? परंतु इथं पोलीस बंदोबस्त खूप कडक आहे। मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस वेगळे नाही, मला असं वाटतं की कसं आहे, मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस वेगळे वेगळे आहेत।
मुंबई पोलीस तर मी सांगू शकतो खात्रीने की अंदर की बात आहे, मुंबई पोलीस हमारे साथ आहे आणि तसेच ते आंदोलनात वागले. आजही बघाल तर फार कमी लोकांच्या हातात काठे आहेत तुम्ही पोलिसांच्या. त्यामुळे आमच्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं. ठीक आहे, एखाद दोन छोटे मोठे इन्सिडेंट घडले असतील, तो शेवट व्यवस्थेच्या प्रेशरचा भाग आहे, तोही आम्ही समजून घेऊ शकतो. पण ओव्हरऑल पोलीस आमच्या बरोबर होते. अर्थात इथं काय होणार नाही. आपण बघितलं की आदित्यजींचं तिकडं माईक सुद्धा काढून घेतलं, आवाज बंद झालता. नाही, आता काय होणार नाही. आता त्यांनाही कळलं आहे आणि खरं तर सांगू, मनापासून पोलिसांनाही वाटत होतं की हे कुठेतरी बदललं पाहिजे, व्यवस्था बदलली पाहिजे. आणि मला असं वाटतं त्यांचं सगळ्या देशाचं हे म्हणणं होतं कुठे ना कुठे, आणि ते यावेळेला झालं आहे. एक वेगळा टी शर्ट त्यांनी घातलेला आहे, एक वेगळा संदेश देणारा. ते देखील जेन्झी होण्याचा प्रयत्न करतायत, कारण आपण अनेक जेन्झींच्या हातात वेगवेगळे पोस्टर्स, बॅनर्स बघितले, ते स्वतः तयार करून आलेले होते. पण त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊ शकतो की आंदोलन कसं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला घ्यायची गरज आहे सगळ्यांना. सगळ्यांना घ्यायची गरज आहे प्रेरणा. अर्थात जर आपण बघितलं तर तरुणांकडून कशा पद्धतीने आंदोलन करायचंय याची प्रेरणा, याचं उदाहरण त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता आपण बघितलं तर आज छत्रपती शिवाजी पार्कवर जे मोठं आंदोलन या ठिकाणी होणार आहे, किंबहुना अगदी एक नक्की. जल्लोष होणार आहे, त्यासाठी आपण बघतोय ही तयारी, बेरिगेज लावण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. पलीकडच्या बाजूला सुद्धा थोडंसं पुढं जाण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आतल्या बाजूला सुद्धा आपण बघतोय मैदानावर एक मोठा स्टेज टाकण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साधारण 10:30 पावणे 11च्या सुमारास येतील आणि त्या ठिकाणी भाषणं देखील होणार आहेत दोघांची आणि एका अर्थाने जल्लोष असणार आहे. बरोबर. ज्या पद्धतीने दिल्लीत आंदोलन झालं आणि त्यानंतर सगळी तरुणाई अक्षरशः रस्त्यावर उतरली आणि दाखवून दिलं. आणि अर्थात शेवटी शिक्षण अगदी मंत्री मिकी, त्यामुळे धर्मेंद्र 10 प्रधान वाजल्यापासून यांनी खरं तर या आनंदोत्सवाला, या जल्लोषाला सुरुवात होताना आपल्याला दिसेल. त्यामुळे हे अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी.